हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? हे अबोलीचं झाड आहे. आपल्याकडे खूप कॉमनली हे सापडतं, घरासमोर लावलेलं असतं. तर या झाडाला फटाक्याचं झाड किंवा इंग्लिशमध्ये फायर क्रॅकर प्लांट असं देखील म्हटलं जातं. आणि याची सगळी गंमत या बियांमध्ये आहे. तर ती गंमत आहे काय हे आपण पाहणार आहोत. तसंच या झाडाबद्दलची इतर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. अबोलीचं झाड हे मुख्यतः भारतामध्ये सापडतं. याचं ओरिजिन भारतामधलं आहे. कारण आपल्या वातावरणामध्ये ह्या झाडाची वाढ खूप चांगली होते. झुडूप वर्गामध्ये हे झाड येतं. कमरेपर्यंत किंवा 1.5 ते 2 फुटापर्यंत या झाडाची उंची असते. वर्षभर या झाडाला फुलं येतात. अबोली रंगाची डार्क किंवा फिकट अबोली रंगाची फुलं या झाडाला येतात. फॅन शेप असा आकार असतो या फुलांचा. आणि एकदा उमलल्यानंतर ही फुलं 3 ते 4 दिवस तसेच झाडावरती टवटवीत राहतात. पिवळ्या रंगाचं देखील अबोलीचं झाड असतं किंवा फुले असतात, पण ते मी आजपर्यंत कधीच पाहिलं नाहीये. तुम्ही पाहिलं आहे का किंवा तुमच्याकडे आहे का पिवळ्या रंगाची अबोली? तर मला कमेंट करून नक्की सांगा. या सुंदर नाजूक फुलांचा वापर गजरा तयार करण्यासाठी केला जातो. खूप सुंदर असे दिसतात अबोलीच्या फुलांचे गजरे. लहानपणी शाळेत जाताना या फुलांचे गजरे तयार करून ते माळून खूप वेळा शाळेमध्ये गेलेली आहे मी. तर जेव्हा ही फुलं पूर्णपणे तयार होतात, तेव्हा त्याच्या बेसला बिया तयार होतात. साधारणतः गव्हाच्या ओंब्या जशा असतात तशा ह्या बिया असतात. पूर्णपणे तयार झालेल्या बियांचा रंग काळसर असतो आणि जेव्हा या बियांवरती पाणी पडतं किंवा पावसाचं पाणी पडतं, तेव्हा त्या बियांचा फटाक्यासारखा तडतड असा आवाज येतो आणि त्या फुटतात आणि ज्या बिया आहेत त्या दूरवर जाऊन पडतात. तर खूप छान निसर्गाची किमया आहे, की बीज प्रसारणा साठी ह्या गोष्टीचा वापर केला जातो, की बिया दूरवर जाऊन पडाव्यात झाडापासून, मेन झाडापासून आणि तिथं नवीन झाडं तयार व्हावीत म्हणून असं निसर्गाची ही किमया आहे. तर हे झाड तुमच्या अंगणामध्ये तुम्ही इझिली लावू शकता. त्याला कुठल्याही वेगळ्या मेंटेनन्सची गरज नसते. वर्षभर हिरवंगार टवटवीत राहतं हे झाड आणि वर्षभर फुलं देखील येतात. त्याच्यामुळे बाल्कनीमध्ये देखील इझिली हे तुम्ही लावू शकता. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया गार्डनिंगच्या किंवा झाडांबद्दलच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.